नमस्कार मैत्रिणींनो. गोड पदार्थ म्हटलं की त्यातला एकमेव पदार्थ रसगुल्ले किंवा गुलाबजामुन. वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवतो किंवा रव्याचे बनवतो, खव्याचे बनवतो किंवा प्रीमिक्स आणून बनवतो. मैत्रिणींनो, नेहमी बनवत असताना मी गुलाबजामुनना खव्याचे बनवते, परंतु आज काय झालं, गडबड होती आणि आज शाकाहारी जेवणाचा बेत होता. त्यामध्ये म्हटलं गोड पदार्थ तर गुलाबजामुन बनवूया. मग त्यासाठी प्रीमिक्स जे आहे ना ते वापरलेलं आहे आणि त्यापासून बनवलेले अगदी रसरशीत झालेत बरं का. आतपर्यंत पाक मुरलेले, तोंडात टाकताच विरघळणारे तितकेच रसरशीत असे गुलाबजामुन. आणि तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. शाकाहारी जेवणाचा अचानक बेत, पाहुणे येणार म्हटले की असा बेत होतो आणि मग गोड पदार्थात काय बनवायचं हे सुचत नाही. मग त्यावेळी झटपट होणारा पदार्थ हा असा आहे. आता रात्री जेवणात बनवायचे होते म्हणून सकाळीच हे बनवून ठेवलेले आहेत. जे 5-6 तास झाले ना ते छान असा पाक मुरतो, तर त्यासाठी मी इथे प्रीमिक्स वापरलेला आहे. मग तुम्ही कोणतंही प्रीमिक्स वापरा आणि त्या पॅकेटवरती संपूर्ण कृती दिलेली असते, त्या पद्धतीने बनवू शकता. साखरेची म्हणजे साखरेचा पाक कसा बनवायचा, किती प्रमाण घ्यायचं हे सगळं त्या पॅकेटवरती दिलेलं असतं, त्या माहितीनुसारच बनवायचं. 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे आणि इथे मी वापरते प्रीमिक्स जे आहे ते गिट्सचं वापरते. आणि नेहमी कसं खव्याचेच बनवते, आज पहिल्यांदा बनवत होते आणि आता म्हटलं चव तर बघावी की कशी लागते प्रीमिक्सची. खरं सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो, छान झालेले, अगदी रसरशीत असे झालेले. चला म्हटलं हा व्हिडिओ जो आहे तर तुमच्यासोबत पण शेअर करावा. त्याने दुधाचं प्रमाण सांगितलेलं तेवढं दूध घेतलं आणि छान असं पिठाचा गोळा बनवून घेतला. पीठ अगदी सैलसर घ्यायचं बघा आणि एकजीव करून घ्यायचं, कारण चिरा जर पडल्या तर गुलाबजामुन कसे फुटतात किंवा असे कठीण तर होतात, आतपर्यंत पाक मुरत नाही. त्यामुळे काय करायचं, पिठात छान असं भिजलं गेलं म्हणजे मळलं गेलं तरच गुलाबजामुन जे आहेत ते छान होतात. आणि अशा पद्धतीने बघा गोलाकार लहान आकाराचेच गोळे बनवून घेतलेले आहेत. 200 ग्रॅमचं पॅकेट असेल तर 40 गुलाबजामुन होतात. त्या अंदाजाने कमी अधिक तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवले तर कमी अधिक होऊ शकतात. बघा मी अशा पद्धतीने बनवलेले आहेत आणि हे बघा कुठेही अशा चिरा पडलेल्या नाहीत. छान गोळे बनवून घ्यायचे आणि इकडे तोपर्यंत साखरेचा पाक बनवून घेते. पाक नाही बनवायचा, साखर विरघळल्यापासून 5 मिनटं फक्त आपल्याला ते म्हणजे छान असे उकळी येऊ द्यायचे आहे. 600 ग्रॅम साखर सांगितलेली, मी आज इथे 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे, कारण जास्तच गोड होतील असा माझा अंदाज होता, त्यामुळे मी कमी साखर घेतली आणि 400 ml पाणी घेतलं. आणि साखर विरघळल्यापासून 5 मिनटं हा पाक छान असा शिजू द्यायचा. आपल्याला काही पाक बनवायचा नाही. अशा पद्धतीने साखर विरघळली की 5 मिनटं छान असं पाक म्हणजे 5 मिनटात पाक होतो. इकडे पाक झालेला आहे तोपर्यंत इकडे गुलाबजामुन छान असे तळून घेते. आणि तुपामध्ये तळले तरी चवीला छान लागतात, परंतु आज तूप नव्हतं म्हणून तेलामध्येच येते तळण्यासाठी. आणि लो फ्लेमवरती तळून घ्यायचे. हाय फ्लेमवरती तळले तर वरून करपतात, आतून कच्चे राहतात. छान असे फुलून येण्यासाठी लो फ्लेमवरती हे गुलाबजामुन छान असे तळून घ्यायचे. बघा अगदी तांबूस रंगापर्यंत तळायचे आणि थोडंसं एकसारखं मिक्स करून घेते, म्हणजे सर्व बाजूने एकसारखे छान असे तळले जातील. आणि इकडे बघा चाशणी आपली म्हणजे साखरेचा पाक तयार आहे. इथे गॅस बंद करते. मग थोडंसं केसर आहे, वेलची पूड आहे, थोडंसं जायफळ यामध्ये घालू शकतो. आणि मीडियम फ्लेम लो फ्लेम करून ना हे छान असे हलक्या तांबूस रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत, कारण साखरेच्या पाकात घातले ना त्याचा रंग नंतर चेंज होतो. त्यामुळे थोडंसं लालसरच अशा पद्धतीने लाल रंगापर्यंत तळून घ्यायचे. बघा आणि छान अशा हलक्याशा तांबूस रंगापर्यंत तळून घेतले आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेतले. आणि हे गरम गरम चाशणीमध्येच हे गुलाबजामुन छान असे पाकामध्ये मुरत ठेवायचे आहेत. आणि 5-6 तासामध्ये पाक छान असा मुरला जातो. हे बघा सर्व गुलाबजामुन अशाच पद्धतीने तळून घेते, नंतर पाकामध्ये ठेवते आणि 5-6 तास साईडला ठेवले की आतपर्यंत पाक मोरतो आणि रसरशीत असे हे गुलाबजामुन होतात. बघा शाकाहारी जेवणाचा बेत असेल आणि असा काही प्लॅन असेल तर झटपट होणारे असे हे गुलाबजामुन आहेत. पाक मुरण्यासाठी फक्त थोडासा वेळ लागतो. मी सर्व बनवून घेतले आणि तितके छान असे रसरशीत असे झालेले. बघा मग तुम्हाला ज्या म्हणजे कोणत्याही ब्रँडचं म्हणजे कोणतंही प्रीमिक्स वापरू शकता. मला आता मी पहिल्यांदाच गिट्स आणलेलं, नेहमी खव्याचेच बनवते पण गिट्स आणलं तर खरंच छान असे चवीला झालेले. बघा एक 4-5 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. पाक अगदी आतपर्यंत असा मुरलेला आहे. मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षाही भारी असे
घरीच बनवायला झटपट होणारे असे आहेत. आणि चला या गुढीपाडव्याला असं गोडधोड पदार्थांमध्ये जर गुलाबजामुन तुम्हाला बनवायचा काही प्लॅन असेल तर या पद्धतीने नक्की बनवा. तुमच्याकडे गुढीपाडव्याला श्रीखंडपुरीचा तर बेत असेल, आमच्या भागामध्ये पुरणपोळीचा बेत असतो. तुमच्याकडे काय बेत असतो हा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.